पालक धुवून घेतलेली आहे आणि अशी ही जरा कवळीच आहे. तर ही आता आपण मिक्सरला काढून घेऊ. फाईन पेस्ट करायची याची. मिक्सरला लावताना थोडं पाणी टाकायचं म्हणजे नाही हललं जातं. हे नुसतं काय पत्तेच असतात, पाला असतं ना, तो पाला काय हलत नाही. तर थोडं पाणी टाकायचं म्हणजे लवकर हलला जातो. आपण जे पेस्ट करायला घेतलेले मिरची, आलं, लसूण हे सगळं आपण मी दाखवलेलं होतं तुम्हाला अगोदर. सगळं फाईन पेस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये पाणी टाकलं आहे आणि अजून एकदा आपल्याला एकदम बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. पालकची फाईन पेस्ट आलेली आहे. तर आपण आता थोडंसं याच्यामधून गाळून काढू. आपण याच्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर होती, त्याच्यामध्ये जिरा होता, ही पेस्ट याच्यामध्येच एकदा अजून गाळून घ्यायची अशी. आणि पुन्हा हे मिक्सरला काढून पुन्हा एकदा गाळून घ्यायची. सगळी ही असं अर्क याच्यामध्ये उतरेल. ही पालकची पेस्ट आहे ना, ते आता आपण उकळून घेणार आहे. आता याच्यामध्ये आहे ना मीठ टाकायचं आहे, चवीपुरता मीठ टाकायचं आहे. मीठ आहे, आपण मीठ टाकून देऊ. पापडखार आहे, हा पापडखार आपण टाकून देऊ. आता पापडखार किती घेतलं तर मी 1 चमचा फुल पापडखार घेतलेला आहे आणि सेम प्रमाणात आहे ना मीठ घेतलेलं आहे. तर आता हे उकळी येते, उकळी आलेली. आता आपण पीठ टाकतोय. हा पीठ सगळं टाकून द्यायचा. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, थांबायचं नाही. आता ही प्रोसेस आहे ना फटाफट करायची आहे आपल्याला, थांबत नाही राहायचं, फटाफट करून घ्यायची. काय झालेलं आहे माहिती का, पाणी आपल्याला एक्स्ट्रा लागणार आहे कारण हा पीठ आहे ना, जे तांदूळ आहेत ते खूप जुने आहेत, त्याच्यामुळे त्यांनी खूप पाणी शोषून घेतलं आहे. तर आपण अजून एक अर्धा ग्लास हे जी पेस्ट केलेली आहे त्याचं पाणी टाकणार आहे. तर ते मी आता टाकून घेते. हे करताना एकदमच पाणी घ्यायचं नाही, जसं लागेल तसं गरम गरम करूनच टाकायचं आहे. सगळ्या बाजूने असं एकजीव करून घ्यायचं, तो पाणी सगळं हटवून घ्यायचं आहे. याला म्हणतात किशी काढणे. अशी किशी काढायची आहे. हे बघा, आता 1-2 मिनिटासाठी आपण याला झाकण ठेवू. हे बघा कशी वाफ आलेली आहे. आता आपण गरम आहेच तर त्याला मळून घ्यायचं. गरम आहे ना, असं फुलपात्राने असं वरखाली करून घ्यायचं आणि थोडं थंड झालं ना का मग हाताने मळायचं. बघा, हाताला जर चिटकत असेल ना तर थोडं तेलाचा हात घ्यायचा आणि बारके बारके गोळे असे करून घ्यायचे. तर आता गोळे करताना इथं गवर बघा, बस. हां, दाखव. हां, थांब. असे गोळे करून घ्यायचे, एकसारखे करायचे म्हणजे पापड एकसारखा होतो. तर अशा प्रकारे हे गोळे केलेले आहे. ही पापड मशीन आहे. आता ह्या पापड मशीनवर आपण गोळा ठेवणार आहे. असं पुश करायचं आणि परत प्लॅस्टिक त्याच्यावर टाकून ठेवायचं. वर खाली प्लॅस्टिक टाकलेलं आहे आणि आता असं बंद करायचं त्याला. हा खटका आहे तो खाली घ्यायचा आणि तो
दाबायचा. आता हे बघा अशा प्रकारे दाबलं, पापड रेडी. हे बघा बघा टाकताना असं, हा प्लॅस्टिक आहे ना, असं असं त्याला असं पुश करायचं आणि एका बाजूने असं काढायचं. हे पटापट असे होत जातं. अशा प्रकारे हे सगळे पापड मी काढून घेतलेले आहे, तुम्हाला दाखवते. आणि अशा कपड्यावर घरातच वाळत टाकलेली आहे. करून बघा. आता मी सावलीमध्येच वाळवणार आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे मैत्रिणींनो. ही जी कढई आहे ना, ही भिडाची आहे. आणि आपण जे तळणीचं जे काय काढतो, पुऱ्या म्हणा किंवा पापड भजी, तर अशी कढई ना ह्याच्यामध्ये खूप चांगलं तळलं पण जातं. आणि मेन म्हणजे ह्याचं जो तेल उतरतो ना, तो तेल आपल्याला घासायला त्रास नाही होत. आणि ह्याच्यातली जी भिडाची किंवा लोखंडाच्या भांड्यांमधलं जे जेवण असतं ना, ते खूपच शरीराला आपल्या फायदे करणारं असतं. तर मी ह्याच्यामध्ये तेल टाकणार आहे. कधी पण तळताना ना तेल खूप हा तळणीचा असतो. पापड म्हणा किंवा खारवड्या म्हणा, कुरडई म्हणा, तर खूप तेल वर यायला पाहिजे, असं उकाळ यायला पाहिजे. त्याने लगेच फुलून वर येतो. हे बघा, हे असं अशा प्रकारे फुलून किती फुलतो बघा. हा पापड आणि हा पापड बघा